नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल पाहिलं महिला व अन्य दुर्बल घटकाचे सक्षमीकरण आणि आज देखील आपण त्याच्यामधील राहिलेले काही जे अन्य मुद्दे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. बाळांनो, काल आपण पाहिलं महिला व जे अन्य दुर्बल घटक आहे यांच्या सक्षमीकरणासाठी कोणकोणते प्रसंग महत्वपूर्ण ठरले. जसं आपण पाहिलं की मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली काय लाटणं घेऊन महिला कुठे आल्या, रस्त्यावर उतरल्या. ज्या महिलांना नेहमी घरात डांबून ठेवलं जायचं, ज्या महिलांना आपल्या हक्कांपासून अधिकारांपासून वंचित ठेवलं जायचं, अशा महिलांनी देखील हातात लाटणं घेऊन रस्त्यावर येऊन सरकारला झुकण्यास भाग पाडलं. आणि पहिल्यांदा महिलांची एक ताकद, महिलांची एक शक्ती दिसून आली. त्यानंतर आपण महिलांची शक्ती दुसऱ्या एका आंदोलनात पाहिली आणि तो आंदोलन म्हणजे चिपको आंदोलन. गौरादेवी यांच्या जनजागृतीमुळं एक महिलांचा मोठा समूह एकत्र आला, त्यांनी झाडाला मिठ्या मारल्या आणि आपलं चिपको आंदोलन यशस्वी केलं आणि महिलांची ताकद सरकारला दाखवून दिली. आणि तिसरं पाहिलं आपण आंध्र प्रदेश येथील मद्यपाना विरोधातील आंदोलन. ज्यावेळेस महिला एकत्र आल्या आणि महिलांना सरकारला झुकण्यावर भाग पाडलं, सरकारला दारू विरोधात किंवा मद्यपाना विरोधात कडक कारवाई करण्यास भाग पाडलं, म्हणजे महिलांची एक ताकद हळूहळू पुढे येऊ लागली, हे आपण पाहिलं. त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत की महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांना मजबूत बनवण्यासाठी, महिलांचा विकास साधण्यासाठी कोणकोणत्या संघटनांनी किंवा कोणकोणत्या घटकांनी मदत केली, कोणी कोणी प्रयत्न केले, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बाळांनो, सगळ्यात पहिले ते म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ. बाळांनो, संयुक्त राष्ट्रसंघ हे एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. संयुक्त राष्ट्रसंघ ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि या संघटनेने काय केलं, या संघटनेने 1975 साली या वर्षाला 1975 या वर्षाला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित करून टाकलं. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित करून टाकलं. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित करण्यामागचं कारण काय होतं की पूर्ण जगात महिलांसोबत झालेला अन्याय, अत्याचार थांबवणे, महिलांना समान अधिकार मिळवून देणे, याच्यासाठी सगळ्यात पहिले 1975 मध्ये राष्ट्रसंघाने प्रयत्न केलं. आणि त्यांनी प्रयत्न काय केलं, 1975 या वर्षाला काय केलं, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, म्हणजे हा वर्ष जो आहे हा वर्ष महिलांचं वर्ष आहे म्हणून त्यांनी घोषित करून टाकलं. याच्या मागचं कारण काय होतं, याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं, याच्या मागचं उद्दिष्ट होतं, पहिलं होतं शांतता, दुसरा उद्दिष्ट होतं त्यांचा विकास आणि तिसरं होतं स्त्री पुरुष समानता. बाळांनो, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित करण्यामागचं जे त्रिसूत्री जो कार्यक्रम होता, हे जे त्रिसूत्री हे जे उद्दिष्ट होते, 3 उद्दिष्ट, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी काय केलं, या वर्षाला 1975 ला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित करून टाकलं. घोषित केलं म्हणजे काय, त्यांना नेमकं करायचं काय होतं बाळांना, त्यांना पूर्ण जगात शांतता प्रस्थापित करणं त्यांचं ध्येय होतं. कारण 1975च्या कालखंडात देशामध्ये शीत युद्ध चालू होतं. कारण दोन मोठमोठ्या संस्था किंवा 2 मोठमोठ्या राष्ट्रांचा गट आपापसात शीत युद्धाच्या खाईत लोटला घेतला होता. मीन्स अशी परिस्थिती निर्माण झाली होती की कोणत्या क्षणाला युद्ध होईल. आणि त्याच कालखंडात जे गरीब राष्ट्र होते ते गरीब होत चालले होते, श्रीमंत राष्ट्र श्रीमंत होत चालले होते. म्हणजे काय, प्रगतीकडे येण्याचा मार्ग कुठेतरी खुंटत होता आणि ज्या रूढीवादी किंवा जुन्या परंपरा आहेत त्या थोपवल्या जात होत्या, महिलांसोबत अन्याय अत्याचार होत होता. म्हणजे पूर्ण जगात शांतता टिकावी, पूर्ण जगाच्या विकासासहित महिलांचा विकास व्हावं, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीत अधिकार हक्क मिळावेत, यासाठी या संघटनेने सगळ्यात पहिले 1975 या वर्षाला आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित करून टाकलं. यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित करण्यामागचा उद्देश एकच होता, महिलांचं सक्षमीकरण, पूर्ण जगात महिलांचं सक्षमीकरण. भारतात नव्हे, ही आंतरराष्ट्रीय लेवलवरची संघटना आहे. या संघटनेने हे जे कार्य केलं, हे कार्य
अतिशय चांगलं कार्य आहे, कारण पूर्ण जगाला ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राने याला महिला वर्ष घोषित केलं तर पूर्ण जगाचा लक्ष त्या मुद्द्याकडे गेलं. कारण ज्या मुद्द्याला नेहमी दुर्लक्ष केलं गेलं, ज्या महिलांना नेहमी अवॉइड केलं गेलं, असा मुद्दा जगासमोर जर सगळ्यात पहिले कोणी दाखवला ते म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने. आणि संयुक्त राष्ट्र संघाने ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केलं त्यावेळेस मग आपल्या सरकारने देखील ठरवलं, प्रत्येक देशाच्या केंद्र सरकारने ठरवलं, मग त्यांनी राज्य सरकारला सूचना दिल्या की या संदर्भात काय करा, आपापल्या राज्यामध्ये काय करा, काहीतरी तरतुदी करा. आणि मग सरकारने काय केलं, सरकारने 1975 मध्ये महाराष्ट्र सरकारने 1975 मध्ये काय केलं, महिला आयोगाची स्थापना केली. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय लेवलवर महिलांच्या हक्क अधिकारांसाठी चळवळी सुरू झालेल्या दिसल्या, त्यावेळेस भारत सरकारला देखील कळालं की आपण काय केलं पाहिजे, आपल्या देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी देशांतर्गत देखील प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी 1975 मध्ये महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आणि महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा डॉक्टर फुल रेणू गुहा यांना बनवलं गेलं. आता महिला आयोग जे स्थापन केलं, महिला आयोग म्हणजे काय बाळांनो, महिला आयोग म्हणजे एक संघटना बनवली गेली, काही पर्पज, काहीतरी सिद्ध करण्यासाठी, काही उद्दिष्ट समोर ठेवून त्याचं या संघटना किंवा ही जी महिला आयोग आहे, ही महिला आयोग स्थापन करण्यामागचं त्यांचं एक महत्वपूर्ण कारण होतं. ते कारण म्हणजे काय, महिलांची भारतात असलेली सद्यस्थितीची पडताळणी करणं. ज्यावेळेस महिला आयोगाची स्थापना केली गेली, डॉक्टर फुल रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली यांना अध्यक्ष बनवलं गेलं आणि या आयोगाला काही जबाबदारी दिल्या गेल्या. कोणत्या जबाबदारी दिल्या गेल्या, यांना सांगितलं गेलं की भारताच्या महिलांची सद्यस्थिती काय आहे त्याची पडताळणी करा. भारतातील महिलांचा जन्मदर काय आहे, भारतातील महिलांचा मृत्यू दर काय आहे, भारतातील महिलांचं नोकरीमधील प्रमाण किती आहे, आणि नोकरी करत असताना ज्या महिला नोकरी करतात त्यांना नोकरी करत असताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, त्या महिलांना येणारे प्रश्न कोणते आहेत, म्हणजे महिलांची स्थिती, जन्मदर, मृत्यूदर, त्यांचे समाजातील स्थान, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांचं सर्वंकष पाहणी या आयोगाने केली. कशासाठी, याची पाहणी करून सरकारला महिलांच्या विकासासाठी काही तरतुदी करता येतील. आणि भारतीय संविधानामध्ये महिलांसाठी जे बनवलेले कायदे आहेत, ज्या तरतुदी केलेल्या आहेत, त्या तरतुदीमुळे महिलांना होणारा काय फायदा आहे किंवा काय तोटा आहे याची देखील पाहणी या आयोगाने केली. आणि या आयोगाचं या सगळ्या समस्यांचं पाहणी करणं, येणाऱ्या अडचणींचं पाहणी करणं, याच्या मागचा उद्दिष्ट काय होता की सरकारला एक महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक नियोजन करता यावं, एक प्लॅनिंग करता यावं, यासाठी आयोगाची स्थापना केली गेली. आंतरराष्ट्रीय लेवलवर देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न झाले, राष्ट्रीय पातळीवर देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न झाले, आणि त्यानंतर स्थानिक पातळीवर देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न झाले. आणि स्थानिक पातळीवर कसे झाले, जसं की आपण पाहू शकता की 1975 मध्ये देखील काही संघटना पुढे आल्या आणि त्यांनी देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. 1975 ला एक महत्वपूर्ण संघटना समोर आली, ती म्हणजे स्त्री मुक्ती संघर्ष समिती. बाळांनो, ही जी संघटना आहे श्री मुक्ती संघर्ष समिती, या समितीने देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप सारे प्रयत्न केले. बाळांनो, या समितीने महिलांना आपले अधिकार मिळावे, महिलांना स्वतःवर होणारे अन्याय, अत्याचार याची जाणीव व्हावी म्हणून या संस्थेने, ही जी समिती ही प्रायव्हेट समिती आहे, एक सरकारी नाही, एका प्रायव्हेट समितीने पूर्ण देशभर, पूर्ण राज्यभर गावोगावी जाऊन
स्थानिक पातळीवर जाऊन आपल्या परिषदी गेल्या, आपल्या मिटिंग घेतल्या आणि या परिषदेला खूप मोठा प्रतिसाद देखील मिळाला. खूप साऱ्या प्रत्येक तळागाळातील महिला यांच्या या परिषदेमध्ये, यांच्या सभांमध्ये, यांच्या मिटिंगमध्ये सहभाग झाल्या आणि या यांच्या परिषदा घेण्यामागचा उद्देश काय होता? या महिलांना स्वतःवर होत असलेले अन्याय, स्वतःवर होत असलेले अत्याचार याची जाणीव करून द्यावी आणि त्यांना जागृत करावा की होणाऱ्या अन्यायाविरोधात, अत्याचाराविरोधात आपण कसं लढू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न या समितीने केला. आणि पुढे चालून 1978 मध्ये याच संस्थेने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. म्हणून जाहीरनामा म्हणजे काय? नेमकं या संस्थेचं ध्येय काय, यांना नेमकं करायचं काय? जाहीरनामा म्हणजे काय? या संस्थेला नेमकं करायचं काय? आणि यांनी काय आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आमचं ध्येय काय? लिंगभेद, जातीभेद, असमानता, वर्णभेद या सगळ्या गोष्टींच्या विरोधात संघर्ष छेडणे हाच आमचा उद्देश. म्हणजे काय सांगितलं यांनी? देशात जिथे जातीभेद होईल त्या ठिकाणी आम्ही संघर्ष छेडू, ज्या ठिकाणी महिलांसोबत किंवा दुर्बल घटकांसोबत अन्याय अत्याचार होईल तिथं आम्ही संघर्षासाठी उभे आहोत. मीन्स काय? ज्या ठिकाणी असमानता दिसेल त्या ठिकाणी आम्ही संघर्ष करू, हाच त्यांचा पर्पज होता. म्हणजे जाहीरनाम्यात त्यांनी काय दाखवून दिलं की त्यांना नेमकं या संघटनेचं नेमकं ध्येय काय आहे. या संघटनेने काय केलं? महिलांच्या विकासासाठी लिंगभेद, धर्मभेद, जातीभेद, असमानता या सगळ्या गोष्टींचा विरोध केला आणि याच्या विरोधात संघर्ष करत राहिले म्हणजे काय? प्रयत्न करत राहिले की कसा जातीभेद थांबवता येईल, कसा लिंगभेद थांबवता येईल, कशी असमानता थांबवता येईल, याच्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. याच्यानंतर आपण पाहतो की 1976 मध्ये आणखीन एका संघटनेने खूप मोठे प्रयत्न केले आणि ती संघटना म्हणजे महिला दक्षता समिती. बाळांनो, ही जी महिला दक्षता समिती होती, महिला दक्षता समिती हे प्रतिमा दंडवते यांनी या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेची स्थापना महाराष्ट्रात करण्यात आली. पण हळूहळू या संस्थेच्या शाखा देशातील मोठमोठ्या राज्यांपर्यंत पसरलं, जसं की UP, MP, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यापर्यंत ही संघटना पसरली. आणि ह्या संघटनेचं पण ध्येय काय होतं? महिलांचं सक्षमीकरण, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांच्यावर होणारे जे अत्याचार आहे ह्या प्रश्नांविरोधात आवाज उचलणे हाच या संस्थेचा काय होता? उद्देश होता. मीन्स काय? आंतरराष्ट्रीय लेवलवर प्रयत्न झाले, राष्ट्रीय लेवलवर प्रयत्न झाले, स्थानिक लेवलवर पण काही संघटनांनी पुढाकार घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले आणि पुढे चालून 1980 मध्ये देखील कम्युनिस्ट पक्षाने एक संघटनेची स्थापना केली, ती म्हणजेच अखिल भारतीय जनवादी महिला संघटना. अखिल भारतीय जनवादी महिला संघटना. बाळांनो, या संघटनेचं देखील ध्येय तेच होतं. काय? महिलांना येणारे प्रश्न. म्हणजे ही संघटना ज्यावेळी स्थापन झाली, कम्युनिस्ट पक्ष यांनी महिलांवर होणारे जे प्रमुख अत्याचार आहे किंवा प्रमुख अडचणी महिलांना येणाऱ्या, महिलांचे जे प्रमुख प्रश्न आहे त्याच्यावर आवाज उचललं. प्रमुख प्रश्न म्हणजे काय? हुंडा. प्रमुख प्रश्न म्हणजे काय? श्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक अत्याचार. या 3 महत्वाच्या घटनाविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटना म्हणजेच कम्युनिस्ट पक्षाने काय केलं? याच्यावर, या प्रश्नांवर आवाज उचलायला सुरुवात केली. म्हणजे काय? या ठिकाणी
वेगवेगळ्या संघटनांनी पुढे आल्या कशासाठी, महिलांवर होणारे अन्याय कसे थांबवता येईल आणि महिलांना कसं सक्षम बनवलं जाईल. म्हणजे काय, या वेगवेगळ्या ठिकाणी काय झाले, प्रयत्न झाले. प्रयत्न एवढे झाले नाही, या ठिकाणी काय केलं गेलं, या मुद्द्यांच्या आधारे मीन्स ह्या ज्या पडताळणी, ह्या परिषदा सुरू झाल्या, महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे प्रयत्न केले गेले, या प्रयत्नातूनच अनेक मुखपत्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू झाले, अनेक वृत्तपत्र सुरू झालेत, अनेक मासिका सुरू झाल्यात, कित्येक तरी कादंबऱ्या, कथा महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा गीत संग्रह प्रसिद्ध झाले. कशासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी. प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, प्रत्येक तालुक्यापर्यंत या संघटनांनी पोहोचून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू केले. कळतंय मी काय बोलतोय, अंडरस्टँड. म्हणजे काय, महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या पातळीवर काय जाऊन काय केले गेले, प्रयत्न केले गेले. जसं आंतरराष्ट्रीय संघटनेने प्रयत्न केले, राष्ट्रीय स्तरावर देशाच्या पातळीवर देखील प्रयत्न केले गेले आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या संघटनांनी आपापल्या परिसरात, आपापल्या एरियांमध्ये देखील काय केलं, वेगवेगळ्या संघटनांनी. आता सगळ्या संघटना शक्य नाही पुस्तक मध्ये छापणं, काही तुरळक संघटनांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे या संघटनांनी देखील काय केलं, महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. कळतंय मी काय बोलतोय.